महाराष्ट्रामधील कसं तरुण नेतृत्व यांच्यावरती आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देखील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. ते संसद रत्न सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब, विधान परिषदेच्या माजी उपसभापती, विधान परिषदेच्या सदस्य सन्माननीय नीलमताई गोरे, ज्यांनी खऱ्या अर्थाने डिपार्टमेंटल परीक्षा या सुरू होण्याकरिता वेळोवेळी पाठपुरावा केला. आपल्या महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांना आधार द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. ते सन्माननीय बच्चूभाऊ कडू साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित विशेषतः स्पर्धा परीक्षामध्ये ज्यांना अपेक्षित बदल आहे तो सर्व तरुण वर्ग, उपस्थित बंधू भगिनी मातांनो, मी अधिक वेळ घेणार नाहीये. आपल्या सर्वांना माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. श्रीकांतजी, मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो. राज्यमंत्री झाल्याच्या नंतर गृह खातं जेव्हा हे आपल्याला मिळालं त्यावेळेस पहिल्या 10-15 दिवसामध्ये मला वाटतं आपले ढवळ सर ना, त्यांनी माझी भेट घेतली आणि बच्चूभाऊंचं निवेदन त्यांनी सादर केलं. आता अर्थातच बच्चूभाऊ अशी व्यक्ती आहे की ते राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतात आणि म्हणून त्या निवेदनाकडे माझं लक्ष केंद्रित झालं आणि ते संपूर्ण निवेदन वाचल्याच्या नंतर लक्षात आलं की ही बाब आपण केली पाहिजे. कारण ज्यावेळेस गृह विभागाचा प्रत्येक कमिशनरकडे जाऊन जेव्हा मी आढावा घेत होतो किंवा लक्षवेधींना उत्तर देत असताना किंवा प्रश्नांना उत्तर देत असताना आणि विभागाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस 50% आरक्षण म्हणजे डिपार्टमेंटल परीक्षा ह्या जेव्हा बंद झाल्या त्यावेळेला PSI डिपार्टमेंट मधूनच ज्यांची आता 55 वर्ष झालेली आहेत ते प्रमोशनने PSI होत आहेत आणि PSI म्हणून जेव्हा त्यांच्याकडे तपास येतोय तो अर्थातच त्यांचा कॉन्स्टेबल म्हणून किंवा हवालदार म्हणून जो अनुभव आहे तो पाठीशी आहेच, परंतु अर्थातच वयोमानामुळे शारीरिक थकवा येतो, मानसिक थकवा येतो. इतकं वर्ष डिपार्टमेंट मध्ये ज्यावेळेला आपण काम करतो आणि PSI म्हणून जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येते आणि त्यावेळेला महत्वाचे तपास जेव्हा हातामध्ये येतात तर कळत नकळत त्याच्यावरती एक परिणाम होत होता. आणि मग ह्याच्यामध्ये बदल खऱ्या अर्थाने आपण डिपार्टमेंट एकदम जर चालू केल्या तर 25% आरक्षण हे मिळाल्याच्या नंतर ज्या कॉन्स्टेबलला किंवा हवालदाराला सेवेमध्ये आल्याच्या नंतर 4 वर्षाच्या आतमध्ये 4 वर्षानंतर लगेचच तो PSI होईल. म्हणजे तरुण PSI या महाराष्ट्राला मिळतील जेणेकरून तपासामध्ये त्याचा चांगला आपला उपयोग होईल. तांत्रिक बाब जेव्हा लक्षात आल्याच्या नंतर एक विचार मनामध्ये आला की आपण हे केलं पाहिजे. आणि जेव्हा माहिती घेतली त्यानंतर लक्षात आलं की माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी त्याच्यामध्ये समिती गठीत केली होती आणि पहिली सुरुवात ही तिकडनं झाली होती. आणि त्यानंतर एक दुसरी बाब माझ्या लक्षात आली की ज्यावेळेस मी रात्री आता कार्यक्रम सगळे आटपून मी घरी यायचो. आता गृहराज्यमंत्री झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की सिक्युरिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तरुण कॉन्स्टेबल हे आपल्या तिथे ड्युटीवरती असतात आणि रात्री 2:30 वाजता मी एका पोलीस कॉन्स्टेबलला घराच्या बाहेर मी अभ्यास करताना पाहिलं. मी त्याला विचारलं तू नक्की कसला अभ्यास करतो रात्री. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमच्या डिपार्टमेंटल एक्झाम्स 3 वर्षापासून बंद आहेत पण कधीतरी या परीक्षा चालू होतील या आशेने मी आज पण अभ्यास करतो. गेले 3 वर्ष सातत्याने अभ्यास करतो. तेव्हा मला दुसऱ्यांदा जाणीव झाली की नाही हा प्रश्न आपण काही करून सोडवला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांचा हा प्रश्न आहे. आणि मग मनावरती घेतला आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याकडे पाठपुरावा केला. बच्चूभाई तर नेहमीच या प्रश्नासाठी दर 10-15 दिवसांनी एक फोन त्यांचा असायचा, आठवण करून द्यायचे. आणि आपल्या ऑफिस मधनं आपण मी एक माझे OSD थोरकर माझे OSD आहेत त्यांना मी या विषयाच्या मागे त्यांना एकच जबाबदारी दिली की म्हटलं हा GR निघेपर्यंत तुम्ही दुसरं कुठलंही काम बघायचं नाही. टेबल टू टेबल फॉलोअप झाला
आणि तेव्हा पुढे जाऊन ह्या सर्व तरुणांच्या संघर्षाला येथील यश मिळालं. मला वाटतं महाराष्ट्रात तरुण काय करू शकतो ह्याचा या परीक्षेच्या डिपार्टमेंटल परीक्षेच्या निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. असे अनेक प्रश्न आहेत. एक प्रश्न सोडवला म्हणजे आम्ही काय जग जिंकला असं नाही. आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज तरुण म्हणून जेव्हा मला जबाबदारी दिली की होय मंत्रिपद दिलेलं आहे हे काही हौशेपुरतं नाही, हे मंत्रिपद जनतेची कामं करण्याकरिता हे शिंदे साहेबांनी मुलं मंत्री देऊन आम्हाला मंत्री केलेलं आहे. आणि आज तरुण म्हणून आज आम्ही आमच्या पक्षामध्ये काम करत असताना आज श्रीकांत शिंदे साहेबांसारखी जेव्हा मला साथ मिळते, तरुण विचार जेव्हा आमच्यासोबत जोडला जातो तेव्हा पहिला विचार हा तरुणांच्या मनामध्ये आला पाहिजे, त्यांच्यासाठी आम्ही तरुणांनी धावपळ केली पाहिजे. या विचाराने आज आम्ही मंत्रिपदाचा उपयोग जास्तीत जास्त तरुणांकरता कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एकंदरीत महाराष्ट्रामधल्या लाखो तरुण आज एमपीएससीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये त्याचे जे काही अडीअडचणी आहेत त्या सोडवून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि आपलाही प्रयत्न काही चुकीचा नाही. जरी कृतज्ञता सोहळा असला तरी कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने जेव्हा माजी उपसभापती म्हणा किंवा आज तिसऱ्या टर्मचे असलेले आपले खासदार महोदय असतील ज्यांनी मगाशी त्याचा उल्लेख केला, ज्या खासदारांवरती ज्या तरुण खासदारांवरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची भूमिका परदेशातल्या महत्वाच्या देशांपर्यंत मांडण्याची त्यांच्यावरती जबाबदारी दिली. आणि अशी जबाबदारी सहजासहजी तरुणांना मिळत नाही, ती सिनियर्सना दिली जाते. त्यांच्या त्या दौऱ्यामध्ये प्रदेशाच्या दौऱ्यामध्ये त्यांच्यापेक्षा असलेल्या सिनियर खासदार हे त्यांच्या कमिटी मेंबर होते, पण ते अध्यक्ष म्हणून त्या कमिटीमध्ये होते. मला वाटतं अशा तरुण ज्यावेळेला आमच्या सोबत त्यांचे विचार जेव्हा जोडले जातात तेव्हा मला विश्वास आहे की आपले सर्वांचे प्रश्न आज ह्या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्यासमोर जे मांडले गेले, आपण पाहिलं असेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करत असताना आपले सगळे मुद्दे हे त्यांनी स्वतःहून त्यांच्या डायरीमध्ये लिहून घेतलेले आहेत. एकदा त्यांच्या डायरीमध्ये नोंद झाली की 100% सगळे प्रश्न सुटतात. म्हणून मला वाटतं आज या सोहळ्याच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावरती मंत्री म्हणून दिलेली जी जबाबदारी आहे ही जबाबदारी पार करत असताना अर्थातच तरुणांचे प्रश्न हाताळण्यामध्ये आम्ही पुढाकार आमचा असेल हा शब्द देतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकदा एखाद्या तरुणाला काय होतं आपण बघितलं, सीजेपी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही. एका आता मला कोणी त्याचा उल्लेख केला तर मला त्याच्यामध्ये भाष्य करायचं नाही, आज मंत्री आहे, बरोबर की नाही. पण एका व्यक्तीने तरुणांना कॉक्रोच म्हणून बोलण्याची हिंमत केली आणि कॉक्रोच काय करू शकतो, पण एखादा अनुभव जरी फुटला तरी तो कॉक्रोचला काहीच होत नाही. असा जो कॉक्रोच असतो त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही. तो काय करू शकतो हे आपण पाहिलं. पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे. ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आज इथे हा सोहळा आयोजित केला. नक्कीच ह्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आपण जो आमचा सत्कार केलेला आहे, जी आपण आम्हाला इथे जो सन्मान चिन्ह आपण आम्हाला इथे दिलेला आहे तो फक्त आमच्याकडे सन्मान चिन्ह नाही, ती जबाबदारी आहे. ती जाणीव ठेवून आम्ही पुढेही देखील आपल्या सर्वांसाठी काम करत राहू.